हे सुंदर निळ्या आणि जांभळ्या रंगाचं असं गोकर्णाचं फूल तुमच्यापैकी खूप जणांकडे असेल. गोकर्णाचं झाड आपल्या घरामध्ये असणं हे आपल्या वास्तूसाठी खूप शुभ समजलं जातं. याला मराठीमध्ये गोकर्ण म्हणतात, हिंदीमध्ये अपराजिता, इंग्लिशमध्ये बटरफ्लाय पी फ्लॉवर असं म्हणतात. गोकर्णाचं फूल खूप साऱ्या कलरमध्ये येतं. निळा कलर, जांभळा, पांढरा, गुलाबी, शिवाय मिक्स कलरमध्ये सुद्धा गोकर्णाची फुलं येतात. एकेरी पाकळ्यांची त्याच्यासोबत दुहेरी पाकळ्यांची सुद्धा फुलं येतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकर्णाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याला भरपूर फुलं कशी आणायची, फुलांचा सीझन कोणता हे सगळं सांगणार आहे आणि शिवाय बियांपासून गोकर्णाचं रोप कसं लावायचं हे सुद्धा दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात पहिले बघू गोकर्णाच्या झाडासाठी कुंडीतली माती कशी पाहिजे. बाकीच्या फुलझाडांप्रमाणेच गोकर्णासाठी सुद्धा पाण्याचा चांगला निचरा होणारी माती पाहिजे. एकदम बेस्ट पॉटिंग मिक्सचर यासाठी आपल्याला बनवावं लागतं. याच्यासाठी 4 भाग तुमच्याकडे कोणतीही जी अवेलेबल माती असेल ती घ्यायची. 3 भाग खत घ्यायचं, कुठलंही खत तुम्ही घेऊ शकता. 2 भाग वाळू किंवा कोकोपीट घ्यायचं आणि 1 भाग निंबोणी पेंड म्हणजे नीम केक पावडर घ्यायची. परफेक्ट पॉटिंग मिक्सचर कसं बनवायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देईल. आता बघू गोकर्णाचं रोप तुम्ही कधी लावू शकता आणि गोकर्णाला फुलं कोणत्या सीझनमध्ये येतात. एकतर तुम्ही हे रोप जेव्हा थंडी संपते आणि वसंत ऋतूची सुरुवात होते म्हणजे मार्चमध्ये तुम्ही हे रोप लावू शकता, किंवा आता पावसाळ्यामध्ये चांगला सीझन आहे, पावसाळ्यामध्ये तुम्ही हे रोप लावू शकता. याला उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर अशी फुलं येतात. उन्हाळ्यापेक्षा सुद्धा पावसाळ्यामध्ये गोकर्णाला खूप फुलं निघतात. थंडीमध्ये गोकर्णाचं रोप हे स्ट्रेसमध्ये जातं. थंडीमध्ये गोकर्णाला फुलं खूप कमी येतात आणि बऱ्याच वेळा याची पानगळसुद्धा होते. त्याच्यामुळे थंडीमध्ये गोकर्णाला शक्यतो फुलं येत नाही. एखाद दुसरं आलं तर येतं. पण जशी थंडी कमी व्हायला लागते आणि उन्हाळ्याची सुरुवात व्हायला लागते तसं गोकर्णाला नवीन नवीन पालवी फुटते, नवीन फुटवे येतात आणि कळ्यासुद्धा लागायला लागतात. गोकर्णाचं जे झाड आहे ते खूप मजबूत असं झाड आहे. ॲक्च्युली ही एक वेल आहे. एकदा तुमच्या घरात हे झाड आलं की तुमच्या घरातून हे झाड परत जाणार नाही. खूप मजबूत असं हे झाड आहे. याला शक्यतो काही होत नाही. थंडीमध्ये थोडीशी पानगळ होते, मावा वगैरे थोडा पडू शकतो. पण जर तुम्ही नियमित नीम ऑइलचा स्प्रे करत असाल तर कीड लागण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे भरपूर फुलं येण्यासाठी काय काळजी घ्यायची. गोकर्ण हे फुलझाड आहे, त्याच्यामुळे बाकी फुलांच्या झाडाप्रमाणेच याला 4 ते 5 तासाचं रोजचं ऊन याला मिळालंच पाहिजे, तरच फुलं यायचं प्रमाण चांगलं राहतं. जर ऊन कमी मिळालं तर फुलांचं प्रमाणसुद्धा कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे गोकर्णाची जी फुलं आहेत ती वेळच्या वेळेला काढत राहायची. फुलं झाडांवर तशीच ठेवायची नाहीत. एक तर तुम्ही ताजी फुलं काढू शकता किंवा फुलं वाळल्यावर काढू शकता. जेव्हा आपण फुलं काढत नाही तेव्हा त्या फुलांच्या जागी अशी बी तयार होते, म्हणजे शेंग तयार होते. या शेंगेमध्ये गोकर्णाच्या बिया असतात. एक तर तुम्ही त्या काढून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर याच्यापासून अजून नवीन रोपं तयार करायची असतील तर एखाद दुसरी शेंग तुम्ही झाडावर ठेवू शकता. एका शेंगेमध्ये साधारण 5 ते 6 बिया असतात. ही शेंग पूर्ण मॅच्युअर होऊ द्यायची, मगच ती शेंग काढायची जर तुम्हाला बिया हव्या असतील. नाहीतर तुम्ही ती शेंग काढून घेऊ शकता. जास्त शेंगा जर आपण झाडावर ठेवल्या तर झाड त्याची सगळी एनर्जी बिया तयार करण्यात लावतं आणि फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे फुलं आणि त्याच्या ज्या शेंगा आहेत त्या वेळोवेळी काढत राहायच्या. बाकीच्या फुलझाडांसारखी गोकर्णाला खूप साऱ्या खतांची गरज नसते. खतं द्यावी लागतात, पण कमी दिली तरीसुद्धा चालतात. म्हणजे मी 2 महिन्यातून एकदा शेणखत देते. तुम्ही शेणखत देऊ शकता किंवा वर्मी कंपोस्ट देऊ शकता. 2 महिन्यातून एकदा हे दिलं तरी पुरेसं पडतं. शिवाय 15-20 दिवसांनी एकदा चहा पावडर जी असते आपली ती आपण गोकर्णाला टाकू शकतो. 15 दिवसातून एकदा चहा पावडर दिली की त्याच्यानंतर पुढचे 15 दिवसांनी आपल्याला कांद्याच्या सालीचं पाणी आपण देऊ शकतो किंवा केळीच्या सालीचं पाणी देऊ शकतो. हे एवढं केलं तरीसुद्धा भरपूर फुलं येतात. आता बघू गोकर्णाच्या झाडावर कोणती कीड पडते आणि आपण त्याचं नियंत्रण कसं करू शकतो. गोकर्णाच्या झाडावर जास्त करून थंडीच्या दिवसांमध्ये पांढरा मावा किंवा बारीक पांढरे किडे पडतात त्याच्यावर. त्यासाठी जर आपण नियमित 15 दिवसातून एकदा नीम ऑइलचा स्प्रे केला तर कीड लागण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. याशिवाय अजून एक टिप सांगते तुम्हाला. गोकर्ण ही एक वेल आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा गोकर्णाला सपोर्ट देता कसला तरी, म्हणजे काठीचा सपोर्ट देता किंवा ग्रिलचा सपोर्ट देता, कसलाही तुम्ही जेव्हा सपोर्ट या झाडाला देता तेव्हा याचं फुलं यायचं प्रमाण आणखीन वाढतं. झाडाची माती सुकल्यानंतरच याला पाणी द्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही गोकर्णाचं रोप कसं लावू शकता.
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकतर तुम्ही हे रोप वसंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजे मार्च एप्रिलमध्ये लावू शकता, किंवा आता जो मॉन्सून सीझन आहे तर जून जुलै ऑगस्टमध्ये तुम्ही हे रोप लावू शकता. एक तर तुम्ही हे रोप नर्सरीतून विकत आणू शकता, किंवा असं शेंगांपासून तुम्ही नवीन रोप तयार करू शकता. आता मी तुम्हाला शेंगांपासून नवीन रोप कसं लावायचं ते दाखवते. गोकर्णाच्या शेंगा अशा पूर्णपणे वाळल्या की त्याच्यामध्ये अशा बिया निघतात. तर या बिया आपण पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत. डायरेक्ट या बिया मातीत लावायच्या नाहीत. 3 ते 4 तास आपल्याला या बिया आहेत त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत, कारण त्याचं जे वरचं आवरण असतं ते कडक असतं, त्याच्यामुळे पाण्यात भिजवल्यावर त्या जरा मऊ पडतात. आता मी इथे टोटल 6 बिया घेतलेल्या आहेत गोकर्णाच्या, कारण जर्मिनेट व्हायचं जे प्रमाण आहे ते कमी असू शकतं बऱ्याच वेळेला. म्हणजे 6 बियांपैकी 3-4 बियांनाच अंकुर फुटू शकतात, म्हणजे ते जर्मिनेट होऊ शकतात. त्याच्यामुळे 6 बिया घेतल्यात. आता इथे मी पांढऱ्या आणि निळ्या अशा 2 कलरच्या गोकर्णाच्या फुलांच्या बिया घेतल्यात. आता याच्यासाठी मी पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतले आणि बियाच लावायचे आहेत, त्याच्यामुळे एकदम छोटी कुंडी सुरुवातीला घेतली आहे. बिया लावण्यासाठी मातीमध्ये अशा प्रकारे जागा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जिथे आपण होल्स केले आहेत तिथे या बिया आपल्याला पेरून घ्यायच्या आहेत. थोडासा गॅप ठेवायचा, थोड्या डिस्टन्सवर आपल्याला या बिया टाकून घ्यायच्या आहेत. इथे मी 6 बिया ज्या आहेत त्या टाकून घेतल्या आहेत कुंडीमध्ये आणि त्याच्यावर आपल्याला मातीने झाकून टाकायचं आहे. बिया ज्या आहेत त्या खूप खोलवर आपल्याला टाकायच्या नाही आहे, वरतीच ठेवायच्या आहे. अगदी छोटा जो थर आहे मातीचा तो त्याच्यावर लावायचा आहे आणि याला आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर याला आपल्याला खूप कडक उन्हामध्ये नाही ठेवायचं आहे. 3 ते 4 दिवस याला हलकं ऊन येईल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. आता सध्या तर पावसाळ्याचेच दिवस आहेत, त्याच्यामुळे तुम्ही याला ओपन जागीसुद्धा ठेवू शकता, म्हणजे टेरेसवर वगैरेसुद्धा ठेवू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामधलं मॉइश्चर जे आहे ते मेंटेन ठेवायचं आहे, म्हणजे या मातीमध्ये ओलावा टिकून ठेवायचा आहे. ही जी माती आहे ती खूप कोरडी होऊ द्यायची नाही आपल्याला. बिया जर्मिनेट होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा शिडकाव करत राहायचा आहे, म्हणजे माती ओली ठेवायची आहे. आता हा रिझल्ट आहे 6 दिवसानंतर. बिया लावल्यापासून 6व्या दिवशी 6 बियांपैकी 2 बिया जर्मिनेट झाल्या आहेत. आता हा रिझल्ट आहे 10 दिवसानंतर. 10 दिवसानंतर 6 बियांपैकी 5 बिया जर्मिनेट झाल्या आहेत. ही एक खूप सोपी पद्धत आहे, बियांपासून तुम्ही नवीन रोप तयार करू शकता. साधारणपणे 2 ते 2.5 महिन्यानंतर झाडाची वाढ पूर्ण होते आणि त्याच्यानंतर त्याला फुलं यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे रोप लावल्यानंतर 2 ते 2.5 महिने तुम्हाला थांबावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला फुलं मिळतील. नाहीतर लगेच फुलं हवी असतील तर तुम्ही नर्सरीतून तयार रोपसुद्धा आणू शकतात, म्हणजे ज्याला फुलं लागलेली असतात अशी रोपं तुम्ही नर्सरीतून आणू शकता आणि ते कुंडीमध्ये लावू शकता. तर आजची ही तुम्हाला गोकर्णाविषयीची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी बऱ्यापैकी माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. धन्यवाद.